रामराम मित्रमंडळींनो, मी कुमार कल्याणराव भोर पाटील. आज 12 एप्रिल 2026 रोजी आपल्या सर्वांचे आपल्या चिंचबागेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण व्यापाऱ्यांना 30,000 रुपयामध्ये ह्या 120 ज्या चिंच आहेत, ज्या 20 बाय 20 फूट अंतरावरती आहेत, तर त्या विक्री केलेल्या आहेत. आणि त्यांचे जे मजूर आहेत तर आज आलेले आहेत. प्रत्यक्ष मी आपल्याला ही चिंच काढण्याची जी प्रक्रिया आहे, व्यापारी कशा पद्धतीने या चिंचा जोडून घेऊन जातात ते दाखवत आहे. साधारण 2020मध्ये आपण लागवड केलेल्या या चिंचेच्या बागाला आता 5 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. चिंचा बऱ्यापैकी आता झोडपून व्यापाऱ्याची ही जी माणसं आहेत, मजूर आहेत, तर ती घेऊन जात आहेत. पहिलं वर्ष असल्यामुळं आपण स्वतः प्रत्यक्ष झाडांची जी विक्री आहे चिंचांची ती केली नाही. यामुळे आता बघू शकता की अशा पद्धतीने जे आहे तर इथे जे काढणीचं काम आहे ते मजूर करत आहेत. साधारण 3 स्त्रिया, 4 स्त्रिया आणि 2 पुरुष जे आहेत, तर हे जे चिंच आहे ते जमा करण्याचं काम आज रविवार रोजी यांनी सुरू केलेलं आहे. ही प्रक्रिया मी आपल्यासोबत शेअर याकरता करत आहे की प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काय चालतं हे प्रत्यक्ष दिसणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आपण चिंचेच्या या आपल्या चॅनलवरती तर बघितलंच असेल की अशा पद्धतीने या चिंचा हे केल्या जातात. परंतु आता इथे बघू शकता की इथे जे आहेत ते या चिंचा अशा पद्धतीनं टोपल्यामध्ये जमा केले जातात. आणि हे जे टोपले आहेत यांना घेऊन गोणीमध्ये या ज्या चिंचा आहेत तर त्या टाकल्या जात असतात. अशा पद्धतीनं आता आपण बघू शकता की हे टोपलं जे आहे ते घेऊन जाऊन या गोणीमध्ये अशा पद्धतीने या चिंचा टाकल्या जातील. अशा पद्धतीनं विविध गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहेत तर चिंचा जमा करण्याचं काम केलं जातं आहे. साधारण 1 ते 2 दिवस पूर्ण चिंचेला लागतील की ज्यामध्ये सर्व चिंचांना झोडपून ह्या चिंचा काढल्या जातील. अशा पद्धतीनं बघू शकता की यावर्षी चांगलं उत्कृष्ट माल आपल्या चिंचांच्या झाडांना प्रत्येक झाडावरती बघू शकता की याच्या चिंचा आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आहेत. अशा पद्धतीनं झोडपल्यानंतर, काठीने झोडपल्यानंतर चिंचांचा असा सडा जो आहे तो पडलेला आपल्याला दिसतो. चिंचेची जी साईज आहे तर ती अत्यंत उत्कृष्ट अशी झालेली आहे. इथे आपण बघू शकता की चिंच ही परिपूर्ण अशी जी आहे तर ती पिकलेली आहे. तर त्या पिकल्यानंतर या चिंचा आता नेण्याची प्रक्रिया साधारण चालू आहे. बघू शकता की काठीनं हे 2 पुरुष या चिंचांना झोडपत आहेत. यावर्षी जे आहे तर या चिंचांची पहिल्यांदाच आपण काढणी करत आहोत. उत्कृष्ट माल झाडांवरती हे बघा आपण बघू शकता की उत्कृष्ट माल अशा पद्धतीने या झाडांवरती लागलेला आहे. आणि ही प्रक्रिया आता खूप सोपी आणि सरळ असते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिंच झाडाला अशा पद्धतीनं काठीनं झोडपण्यात येतं. कुठलाही खर्च आपण मोठ्या प्रमाणात या चिंचावरती करत नाही. साधारण आपण बघू शकता की ही लाईन आहे तर यानुसार एक ठिबक आपण झाडांना केलं आहे. तिकडे आपला आंब्याचा बाग आहे आणि मध्ये काही पिकं घेण्यासाठीची जागा आपण सोडलेली असून इकडे 1 एकरमध्ये आपण हा जो चिंचेचा बाग आहे तो डेव्हलप केला आहे. आता उन्हाळ्यामुळे एप्रिलचा महिना असल्यामुळे जी मोठ्या प्रमाणात पानगळ झालेली असते आणि जागा खूप ड्राय आणि झाडंही पानगळ झाल्यामुळे थोडीशी छान अशी दिसत नाहीत. परंतु जो माल आहे तो खूप चांगला पोषण असा झालेला असून अशा पद्धतीनं बघू शकता की हा झोडपणीची ही प्रक्रिया चालते. या झोडपणीचा एक फायदा असा असतो की जी झाडाची शेंडे असतात ती तुटली जातात आणि पुढील वर्षी चांगला फुटवा पानांचा याला फुटून चांगला माल लागत असतो. कुठल्याही पद्धतीने झाडावरती चिंचा तशाच सोडल्या तर पुढील वर्षी झाडांना मोठे प्रमाणात फुटवे न फुटता याचं जे आहे तर नुकसान होतं आणि झाड मोठे होत नाही. आता हा बाग साधारण 5 वर्षाचा असून याला 5 वर्षामध्ये याची जी उंची आपण बघितली तर काही चिंचांचे जे वेगवेगळे प्रकार आपण इथे लावलेले आहेत, ज्यामध्ये 263, PKM, प्रतिष्ठान अशा या चिंचा आहेत. तर या चिंचांचा जो आहे
तर ते झाडांचं प्रमाण हे थोडंसं काही फरकामध्ये आपल्याला दिसतं. जसं इथे जर आपण बघितलं तर PKMची उंची कमी दिसते. थाई हे जे झाडं आहेत हे थाई आहे. याच्या चिंचेंच्या आकारांमध्ये पण फरक आहे, ज्यामध्ये काही गोल आकड्याच्या आकाराच्या, तर चंद्राच्या आकाराच्या, तर काही ज्या आहेत त्या सरळ उभ्या आकाराच्या अशा दिसतात. लांबी पण जी आहे तर काहींची 7 ते 8 इंचापर्यंत 9 इंचापर्यंत दिसते. तर काही झाडांची उंची ही काही चिंचांची लांबी ही 5 ते 6 इंचापर्यंत दिसते. साईजमध्ये पण काही निमुळत्या आकाराचे दिसतात, तर काही जाड आकाराच्या अशा असलेल्या आपल्याला दिसतात. आता इथे ही जी थाई चिंच आहे हिचा आकार हा गोल चंद्रासारखा असा झालेला आपल्याला दिसतो. तर वेगळ्या प्रकारच्या जेव्हा चिंचांचं मी आपल्याला दाखवेल की काही ज्या चिंचा आहेत तर त्या सरळ आकाराच्या आपल्याला दिसतात. ही प्रक्रिया खूप साधी आणि सरळ असल्याकारणाने हिचं जे काढण्याचं प्रकार आहे तर हा खूप सोपा आहे, ज्यामध्ये एका काठीने या चिंचा झोडपल्या जातात आणि जमा करून याला जे आहे तर व्यापारी घेऊन जातात. आपण वेगळ्या पद्धतीनं पॅकिंग करून किंवा कटरने या चिंचा काढून घेऊनही या चिंचांचं जे आहे तर ते विक्री करू शकतो, घरी विक्री करू शकतो. परंतु यावर्षी आपण तर पहिलंच वर्ष असल्याकारणाने आपण इथे कुठल्याही पद्धतीनं या चिंचांना घरी विक्री न करता व्यापाऱ्यांची विक्री केलं आहे. अशा पद्धतीनं खाली ज्या चिंचा आहे तर त्याचा सडा पडलेला आपल्याला दिसतो. झाडांखाली पण चिंचांचा सडा, अक्षरशः सडा पडलेला आपल्याला दिसतो आणि टोपलेच्या टोपले भरून माल मला निघत आहे अशा पद्धतीनं. त्याचबरोबर ही जी जमीन आहे तर ही फार अशी स्ट्रॉंग, ज्याला काळीशी जमीन किंवा ज्याला खूप पीक येणारी जमीन अशी न म्हणता थोडीशी हलक्या प्रकारची ही जमीन आहे. म्हणून आपण इथे चिंचेचं ही जी रोप आहे ते लावण्याचा निर्णय घेतला होता. इथे आपण बघू शकता की कुठल्याही पद्धतीनं मशागत आपण करत नाही, तो खर्च आपला वाचतो. दरवर्षी फक्त पाणी देणं एवढंच काम आपण एक 5 वर्षांपासून करत आहोत. शेणखताचं जे आहे ते 1 टोपलं किंवा 2 टोपलं आपण साधारणपणे या चिंचाच्या झाडांना दरवर्षी देत असतो. बाकी कुठलाही खर्च या चिंचबागेमध्ये आपल्याला नाही आहे. इथे बघू शकता की उत्कृष्ट प्रकारच्या या चिंचा ज्या आहेत त्या इथे लागलेल्या आहेत. मागील वर्षी काही प्रमाणात चिंचा लागल्या होत्या, परंतु तिथे बघू शकता ही जी काळी चिंच दिसते तर ही काळी चिंच झाडावरतीच राहून गेली होती. तर ती काळी पडते, परंतु पडत नाही. हिचं देठ खूप मजबूत असल्याकारणाने याला कुठल्याही पद्धतीने झाडावरती राहू देणं हे झाडासाठी धोकादायक असतं. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या ज्या चिंचा झाडांमधून बाहेरच पडल्या पाहिजे, या काढल्या गेल्या पाहिजेत, हे महत्त्वाचं असतं, ज्यामुळे झाडाचा विकास भविष्यकाळासाठी मोठ्या प्रमाणावर होत असतो. आपल्या चॅनलवरती कुमार कल्याणराव भोर पाटील या आपल्या चॅनलवरती मी या चिंचेचे व्हिडिओ जे आहेत तर ते रेग्युलरली टाकत असतो. आपण याच्याबद्दलची डीपची माहिती आहे, ही झाडं लावली होती तेव्हापासूनची तर आतापर्यंतची डीप माहिती या झाडांच्या संदर्भात मी टाकलेली आहेत. अगदी 1.5 ते 2 फुटाची ही रोपं आपण जेव्हा या बागेमध्ये लावली होती तर बागेमध्ये लावल्यानंतर त्याचा विकास आजपर्यंतचा कसा झालेला आहे आणि आज 12 एप्रिल 2026पर्यंतचा प्रवास जो आहे या झाडांचा तर तो मी त्यामध्ये प्रत्यक्षपणे जसं दरवर्षी त्याचा विकास होत होता, दर महिन्यामध्ये त्याचा विकास होत होता, प्रत्येक वर्षी जे बार लागत होते त्याला चिंचा येत होत्या, याचा आपण व्हिडिओ मी त्याचे डिटेलमध्ये लावलेले आहेत. सुरुवातीला या चिंचांचं प्रमाण कमी होतं, वाढत जाऊन आपण साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये या 120 चिंचांचा हा प्रोजेक्ट केला. 20 बाय 20 फूट अंतर असल्यामुळे 1 एकर फक्त याला जागा आपली गुंतलेली आहे. फार कुठलाही खर्च आपण यावरती केलेला नाही, कुठली औषधी यावरती आपण मारत नाही, रासायनिक खतांचा वापर आपण यावरती कुठल्याही प्रकारे करत नाही, कारण या विषाचा वापर आपल्या झाडांवरती झाला नाही पाहिजे असं आमचं मत आहे. आणि अशा पद्धतीनं आता झाडांवरतून चिंचा काढल्या जाऊन इथे बघू शकता की ह्या एका गोणीमध्ये या चिंचा जमा करण्याचं काम जे आहे तर ते चाललेलं आहे. अशा पद्धतीनं या चिंचा उत्कृष्ट प्रकारच्या आपल्या या चिंचा आता व्यापाऱ्यांच्या स्वाधीन आपण करत आहोत. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ॲडव्हान्समध्ये हे पैसे आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं ज्याला म्हणतो की नुकसानही आपलं झालेलं नाही आहे. तर यावर्षी फायद्यातच म्हणावं लागेल, कारण या 1 एकरमध्ये हलक्या जमिनीमध्ये कुठलाही खर्च न करता, बिना खर्ची आणि बिना पाण्यामध्ये, बिना कुठलाही रसायनांचा किंवा इतर औषधींचा वापर न करता
बिना खर्चामध्ये हा बाग जो आहे तर तो आपण डेव्हलप केलेला आहे आणि आपले हे पैसे हा आपला पूर्णपणे निव्वळ नफा आपल्याला दिसतो. मध्ये जी गवत आहे ती आपण कधी काढत नाही किंवा कुठल्याही पद्धतीने इथे ट्रॅक्टर किंवा इतर बैलांच्या पद्धतीनं मशागत करत नाही. तर अशा पद्धतीनं आज रोजी चांगल्या चिंचा ज्या आहेत तर त्या निघत आहेत. आपण इथे तर बघू शकता, इथे थोड्या वेगळ्या प्रकारच्या चिंचा आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. इथे जे आहेत तर थोड्याशा सरळ साध्या आकारामध्ये असलेल्या ज्या चिंचा आहेत तर त्या आपल्याला दिसतात. प्रतिष्ठान जातीच्या असलेल्या या चिंचा आकाराने काहीशा बारीक आहेत, परंतु याची चव खूप गोड असून सुंदर अशा या चिंचा आहेत. आणि याचा लाग पण आपण बघू शकता की पानांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला चिंचाची इथे दिसतील. हे बघा, अत्यंत उत्कृष्ट असे ह्या चिंचा आहेत. इथे जे आहेत ही कर्नाटकी चिंच म्हणून प्रसिद्ध आहे. हिचं आकडे आपण बघू शकता की साधारण सरळ आकारामध्ये ही चिंच असून 6 ते 7 इंचापर्यंत याचा लांबी होती. ही सरळ अशा प्रकारची चिंच आहे. आणि हिचा लाग जो आहे म्हणजे हिचा जो माल येतो झाडावरती हा खूपच मोठ्या प्रमाणावरती, अगदी पानांपेक्षा पण जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता की इथं हा चिंचेचा जो लाग आहे तो लागलेला आहे. इकडेच्या झाडावरही बघू शकता खाली गवत आहे आणि इकडे झाडांवरती त्याचा कुठलाही गवताचा परिणाम न होता चांगल्या चिंचा अक्षरशः झाडांवरती लगडलेल्या आहेत. खाली आपण बघू शकता की थोडंसं कचपण आहे, घाण आहे, परंतु तरीही या चिंचांना लागण्यासाठी काहीही अडचण झालेली नाही आहे आणि याच्यावरती कुठलीही बाधा न होता आता हे बघा इथे नवीन फुटवे पण आपण बघू शकता, बारकावे नवीन फुटवे पण झाडांना फुटत आहेत. आता ही काढणी झाल्यानंतर झाडांना आपण पाणी देणार आहोत आणि जेणेकरून त्यामुळे आपलं जे आहे तर उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. तिकडे पण तसंच आहे. आपण बघू शकता की मी प्रत्येक चिंच आपल्या व्हिडिओ जे आहे तशा चॅनलवरती टाकत असतो. हा खूप डीप व्हिडिओ होईल, परंतु तरी ज्यांना थोडीशी डीप माहिती घ्यायची त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे. इथे बघू शकता हा आकार बघा चिंचेचा, ही थोडीशी कर्व आहे, थोडीशी वाकडी झालेली आहे. तिथे जी चिंच होती ती पूर्णपणे सरळ होती, इथे थोडीशी वाकड्या आकारामध्ये ही चिंच आहे. आणि माल जो आहे याला कुठलीही इतर रासायनिक न खतं टाकताही अत्यंत जास्त प्रमाणात या चिंचा झाडाच्या प्रत्येक बाजूने तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता की पानांपेक्षा पण जास्त या चिंचा इथे लागलेल्या आहेत. इथे बघू शकता, हे बघा या पद्धतीनं. माझं जे फेसबुकवर कुमार भोर म्हणून जे माझं फेसबुक अकाउंट आहे त्यावरती मी लाईव्ह आपल्या या चिंचांचं प्रक्षेपण बऱ्याचदा करत असतो. तर ज्यांना कुणाला ते बघायचं असेल तेही या चिंचांचं लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता. कुठल्याही पद्धतीनं बघू शकता. झाडाच्या प्रत्येक बाजूने या चिंचा लागलेल्या आहेत, झाडाच्या प्रत्येक बाजूनं. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आता ह्या झाडांचा आकार वाढणार आहे. 20 बाय 20 फूट अंतर जरी असलं तरी आता तुम्ही तिथे बघू शकता की फक्त 1 ते 2 फूट अंतर दोन्ही झाडांच्या मध्ये राहिलं आहे. पुढील वर्षी कदाचित 6व्या वर्षी आपल्याला 6व्या ते 7व्या वर्षी हे कदाचित झाडांना झाडं मिळून पॅक होतील आणि हळूहळू आता झाडांच्या खाली सावली आल्यामुळं गवतही फार होत नाही आहे. तर इथे आपण बघू शकता की या पूर्ण बागेतल्या झाडांवरती अक्षरशः ढीगच्या ढीग या चिंचांचा आता तो जो आहे तर तो लागलेला आहे. पुढील वर्षी नक्कीच आपण बऱ्यापैकी ह्या चिंचा घरी विकण्याचा आपला प्लॅन आहे, ज्यामध्ये पॅकिंग व्यवस्थित, त्याची काढणी, कुठल्याही प्रकारे चिंचांना धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन एक्सपोर्ट क्वालिटी माल आपण याला करणार आहोत. आणि इथे आपण बघू शकता की खाली अक्षरशः चिंचांचा जो आहे तो ढीग लागलेला आहे. अशा पद्धतीनं आज रोजी मी आता आपला हा जो व्हिडिओ आहे तो थांबवतो आणि आशा करतो की सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. आणि ज्यांना कोणाला चिंच लागवड करायची आहे त्यांनी ह्या व्हिडिओला बघून समजू शकतं की चिंचेचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं कुठलाही खर्च किंवा अन्य पाणी किंवा कमी असलेल्या पाण्यामध्ये पण आणि हलक्या जमिनीमध्ये पण करता येऊ शकतो. धन्यवाद.